अमरावतीतील 23 जुलै रोजी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात आता मोठी प्रगती झाली आहे. अपघातात वापरण्यात आलेल्या अल्टो कारच्या नोंदणीकृत मालकाचे नाव पोलिसांसमोर आले असले तरी प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी वाहन कोण चालवत होते याचा तपास अद्याप सुरू आहे. जबाब, ब्लड टेस्ट, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आता चालकाची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 23 जुलैच्या रात्री अमरावतीतील MIDC कार्यालयासमोरील रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणात काही संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी आणि रक्त चाचणी देखील करण्यात आली आहे. तपासादरम्यान अपघाताशी संबंधित पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार K10MH27DL 7244 ची नोंदणी श्रद्धा हरीश राठी यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहेत. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की वाहनाची मालकी आणि अपघाताच्या वेळी वाहन चालवणारी व्यक्ती एकच असेलच असे नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी स्टेअरिंगवर नेमके कोण होते याचा सखोल तपास सुरू असून सर्व पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात संबंधितांचे जबाब, रक्त चाचणी अहवाल, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची फॉरेन्सिक तपासणी आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. मूळ FIR नुसार 23 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास भरधाव अल्टो कारने दुचाकीला मागून धडक दिली होती. या अपघातात शुभम अशोकराव खंडारे आणि त्यांचे वडील अशोकराव खंडारे जखमी झालेत. फिर्यादीच्या तक्रारीनुसार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे FIR मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नसून केवळ संबंधित कारचा चालक अशीच नोंद करण्यात आली आहे. आता पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असून प्रत्यक्ष चालकाची ओळख पुराव्यांच्या आधारेच निश्चित केली जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. पोलिसांच्या अंतिम तपास अहवालानंतरच प्रत्यक्ष चालकाची ओळख आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.